नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षाच्या 5व्या सेमिस्टरच्या अनुषंगानं अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्र हो, या 5व्या सेमिस्टरमध्ये आपण पेपर 11वा सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया या पेपरचा अभ्यास करत आहोत. भारतातील सामाजिक समस्या या पेपरच्या अभ्यासक्रमानुसार आतापर्यंत आपण गेल्या काही लेक्चरमध्ये दोन प्रकरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये आपण असणाऱ्या विविध समस्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध संकल्पनांचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. पहिल्या प्रकरणामध्ये भारतातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी या अनुषंगाने आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये असणाऱ्या भ्रष्टाचाराची समस्या असेल, पांढरपेशी गुन्हेगारीची समस्या असेल, आत्महत्येसारखी समस्या असतील, या अनुषंगाने आपण त्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. यामधील सविस्तर आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर आपण या अभ्यासक्रमातील दुसऱ्या प्रकरणामध्ये डिस्प्लेसमेंट अँड रिहॅबिलिटेशन या अनुषंगाने असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, आणि विस्थापनाची जी समस्या आहे भारतामध्ये ती कशा पद्धतीनं आलेली आहे किंवा कोणत्या कारणांमुळे विस्थापन करावं लागतं, आणि त्या अनुषंगाने असणारी जी काही पुनर्वसनाची जी काही प्रक्रिया असेल त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. या प्रकरणामध्ये असणाऱ्या ज्या काही विविध विस्थापनाशी संबंधित संकल्पना होत्या, मग ते लँड ॲक्विजिशनचा प्रश्न असेल, त्या आपण जमीन अधिग्रहण समस्या म्हणतो. त्याचबरोबर कमर्शियलायझेशन इन ॲग्रिकल्चरचा प्रश्न असेल, शेतीच्या व्यापारीकरणाच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर सेल्फ अँड डेव्हलपमेंटल प्रोजेक्टच्या अनुषंगाने आपण चर्चा केली. आणि शेवटच्या त्याच्यामध्ये मुद्द्यामध्ये आपण रिहॅबिलिटेशन प्रॉब्लेम्स म्हणजे पुनर्वसनाची जी समस्या आहे त्यामध्ये कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, कोणते अडथळे निर्माण झालेले आहेत, आणि पुनर्वसनामध्ये डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापित लोकांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत गव्हर्नमेंटनं, या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्र, आता आपण शेवटच्या प्रकरणामध्ये आपण आहोत. जे आपलं शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ इनइक्वॅलिटी. प्रॉब्लेम्स ऑफ इनइक्वॅलिटी या प्रकरणामध्ये आपण भारतातील जी काही असमानतेची समस्या आहे या असमानतेच्या समस्येच्या अनुषंगाने आपण चर्चा करत आलेलो आहोत. गेल्या काही लेक्चरमध्ये आपण या प्रकरणामधील काही समस्यांचा आपण अभ्यास केला, काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये आपण भारतातील शैक्षणिक असमानता अभ्यासली. त्याचबरोबर महिला शिक्षणामधली असमानता अभ्यासली. महिला शिक्षणाच्या संदर्भामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या अडचणी आहेत त्याची जी काही कारणं आहेत त्याचा आढावा घेतला. एकंदरीतच आपण या प्रकरणामधील शेवटच्या प्रकरणामधील जे काही महत्त्वाचे मुद्दे होते, त्याचबरोबर ग्रामीण आणि नागरी या दोन समुदायामधील जे काही भेद आहेत, जे साम्य आहेत, या संदर्भात आपण चर्चा केली. दोन्ही समुदायांचा या भारतीय विकासाच्या व्यवस्थेमध्ये, भारतीय विकासामध्ये कशा पद्धतीने योगदान आहे या अनुषंगाने चर्चा केली. आणि आता आपण अतिशय शेवटचा जो काही या महत्त्वाचा मुद्दा या प्रकरणामधला आणि एकंदरीत या अभ्यासक्रमामधला तो आहे म्हणजे ग्लोबलायझेशन अँड इन्क्रीजिंग इनइक्वॅलिटी. ग्लोबलायझेशन अँड इन्क्रीजिंग इनइक्वॅलिटी, ज्याला आपण जागतिकीकरण आणि वाढती असमानता असं म्हणतो. मित्रहो, आपल्याला माहित आहे 20व्या शतकाच्या या अखेरच्या कालखंडामध्ये एकंदरीतच खूप महत्त्वाची गतिमान प्रक्रिया म्हणून आपण जागतिकीकरणाकडे बघतो. जागतिकीकरण ही जी प्रक्रिया आहे जगातील प्रत्येक राष्ट्रामध्ये तिचा प्रभाव निर्माण झालेला आहे. या जागतिक स्तरावरला कोणताच देश हा या जागतिकीकरणाच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकलेला नाही. म्हणून जागतिकीकरण ही संकल्पना जरी आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने जरी वापरत असलो आपण, परंतु त्याचा संबंध हा विविध क्षेत्राशी येत आहे. मित्रहो, जागतिकीकरण म्हणजे काय हो? नेमकं ग्लोबलायझेशन जे आपण कन्सेप्ट म्हणतो, ग्लोबलायझेशन म्हणजे काय हो? ग्लोबलायझेशन ही एक अशी आहे की जगामधले अनेक राष्ट्र ही एकमेकाच्या जवळ आलेली आहे. आज आपण बघतो की जगामधलं प्रत्येक देश एकमेकाच्या संपर्कात आहे.
जगामधली कोणतीही गोष्ट आपण जर त्या ठिकाणी विचार करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक राष्ट्रांच्या संदर्भामध्ये विचार करावा लागणार. प्रत्येक निर्णय काही घ्यायचा म्हणलं तर इतर राष्ट्रांच्या संदर्भामध्ये तिचा आपल्याला विचार करावा लागणार. म्हणून कोणतीही घटना असो, कोणताही इश्यू असो, आपण तो जागतिक स्तरावर तो विचार करत असतो. म्हणून आर्थिक व्यवहाराच्या संदर्भामधले प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधले प्रश्न असतील, बेकारीच्या संदर्भामधले प्रश्न असतील किंवा टेररिझमच्या संदर्भामधला प्रश्न असेल, या सगळ्याच एकंदरीत ज्या काही महत्त्वाचे घटना आहेत, घटक आहेत, इश्यूज आहेत, हे जागतिक स्तरावर आपल्याला दिसायला लागले. म्हणून एकंदरीतच या जागतिकीकरणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा या जागतिकीकरणाचा जो काही प्रभाव आहे तो भारत सुद्धा यापासून अलिप्त राहू शकला. कारण आज आपण बघतो एकंदरीतच ग्लोबल मार्केट झालेलं आहे. जागतिकीकरणाचा जे काही क्षेत्र आहे या व्यवस्थेतल्या या किंवा समाज व्यवस्थेतल्या प्रत्येक क्षेत्राला त्यांनी व्यापलेलं आहे. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी जे काही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे की जागतिकीकरणाचा प्रभाव हा एकंदरीत भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाणवतो. कारण त्याच्यामध्ये जी काही वाढती असमानता निर्माण झाली आहे. आपल्याला माहिती आहे जागतिकीकरणामुळे काही फायदेही झालेले आहेत आणि जागतिकीकरणामुळे काही एकंदरीत त्याच्या अनुषंगाने खूप मोठे अडथळे आणि समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. जागतिकीकरणाचा फायदा हा काही वरिष्ठ किंवा काही उच्चवर्गीय किंवा काही मोठ्या घटकांना खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. परंतु एकीकडे आपण ही जर स्थिती बघितली तर जे काही मोठी लोकसंख्या असणारा जो काही घटक आहे, जो मध्यमवर्गीय आहे, जो काही बॉटम लेवलची जी काही लोकसंख्या आहे, त्या लोकांना या जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहावं लागत असताना याकडे दिसून येते. म्हणून आपल्याला या ठिकाणी जी काही महत्त्वाची बाजू आपल्याला याकडे बघायची आहे की इन्क्रीजिंग इनइक्वॅलिटी जी आहे की वाढती असमानता नेमकं काय निर्माण झाली, कोणत्या क्षेत्रामध्ये एकंदरीत या जागतिकीकरणाचा प्रभाव राहिलेला आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामुळे विपरीत परिणाम झाले, या अनुषंगाने आपल्याला चर्चा करतो. म्हणून विद्यार्थी मित्र, आपल्याला माहित आहे या जागतिकीकरणाचा प्रभाव हा एकंदरीतच इंडस्ट्रियलायझेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आपल्याला माहिती आहे जागतिकीकरणाच्या अनुषंगाने आपण बघतो की ज्या काही MIDCs आहेत, सेजच्या प्रकल्पाच्या माध्यमातून असतील, वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत. आपण एकंदरीत आपल्याला माहित आहे 2000 साली भारताने सेजचं धोरण स्वीकारलं आणि एकंदरीत त्याचा 2005 मध्ये सेजचा एक आपण कायदा केला. त्या कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि एकंदरीतच या सेजच्या माध्यमातून जी काही आपली आर्थिक विकासाची प्रक्रिया आहे ती गतिमान करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. एकंदरीतच वस्तू आणि निर्यातीचं प्रमाण कसं वाढवता येईल, परकीय देशाची गुंतवणूक आपल्या देशामध्ये कशी वाढवता येईल किंवा एकंदरीत जीवनोपयोगी किंवा वस्तूंची या ठिकाणी जी काही निर्मिती आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला त्याची क्वांटिटी वाढवता येईल, या अनुषंगाने आपण या ठिकाणी सेजच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. आणि निश्चितच एकंदरीत जागतिकीकरणाच्या प्रभावामुळेच एकंदरीत ह्या सेजच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करू जे काही प्रोजेक्ट आहे, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आहे, ते डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट सुद्धा या ठिकाणी येण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. कारण जी काही नवनवीन टेक्नॉलॉजी आहे, जी काही बाहेर देशामध्ये तंत्रज्ञानामध्ये जे काही सुधारणा झालेल्या आहेत, बाहेर देशामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेले आहे, त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटचा इम्पॅक्ट हा निश्चितच आपल्या इथल्या इंडस्ट्रियलायझेशनवर सुद्धा झालेला आहे. कारण जुन्या इंडस्ट्रियलायझेशनच्या जुन्या जे काही टेक्नॉलॉजी मशिनरीज असतील किंवा जी काही ते इन्स्ट्रुमेंट असतील ती आपण बदलून आता नवीन टेक्नॉलॉजीची इन्स्ट्रुमेंट टाकली. मग संगणकीय क्षेत्रामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या जे काही फॅक्टरीज असतील, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल हे या जागतिकीकरणाच्या प्रभावामध्ये, प्रोजेक्टमध्ये किंवा इंडस्ट्रियलायझेशनमध्ये सुद्धा झालेले आहेत. म्हणून एकंदरीतच काही गोष्टी कामगाराच्या अनुषंगाने त्याचा फायदा झालेला आहे. काही जे काही पूर्वीचे टेक्नॉलॉजीचा परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर होत होता, कर्कश अशा आवाजाचा असेल किंवा धूर असेल किंवा त्याचे तापमान असेल किंवा वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्याचा इम्पॅक्ट हा त्या कामगारावर होत होता, तो त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये थांबला असेल. परंतु त्याचमध्ये एकदम मायक्रो मशिनरीज आल्यामुळं निश्चित त्याचा फायदाही त्यांच्या संदर्भात दिसून येतो. त्याचबरोबर उत्पादनाच्या एकंदरीतच क्वांटिटीमध्ये बदल झाले, क्वालिटीमध्ये बदल झाले. हा एकंदरीत बघितलं तर जागतिकीकरणाचा इंडस्ट्रियलायझेशनमध्ये सुद्धा फायदा झाला. त्याचबरोबर आपण बघतो की नागरीकरणाला सुद्धा गती मिळाली. ग्लोबलायझेशनच्या इम्पॅक्टमुळे निश्चितच ही जी काही मोठमोठी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट झाली, त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामधून लोकांचं स्थलांतर हे शहरांकडे वाढलं. लोक शहरांकडे आता धाव घेऊ लागली.
ग्रामीण भागातली लोक मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधीमुळे त्या ठिकाणी शहरामध्ये स्थलांतर करू लागली आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत. कारण आपल्याला माहित आहे किंवा एखाद्या शहरामध्ये जेव्हा एखाद्या जागेच्या तुलनेमध्ये जर अधिक लोकसंख्या किंवा अधिक जर प्रमाण त्या ठिकाणी स्थलांतरित झालं तर निश्चितच त्याच्यावर ते प्रेशर येते. म्हणून तिथं वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव पडला. नागरिकांच्या संदर्भामध्ये आपण बघतो राहत्या घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, रहदारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, गर्दीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, वाहतुकीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून एकंदरीतच जी काही जागतिकीकरण प्रक्रिया आहे, जागतिकीकरण प्रक्रिया फक्त विशिष्ट अशा आर्थिक क्षेत्राशी मर्यादित नाही, तर तिचा परिणाम हा इंडस्ट्रियलायझेशनची आहे, नागरीकरणाशी आहे आणि एकंदरीत टेक्नॉलॉजीशी आहे. कारण आपल्याला माहित आहे की जुनी तंत्रज्ञान पद्धती ही जाऊन आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन तंत्रज्ञान हे विकसित होऊ लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जात चाललेला आहे. म्हणून एकंदरीतच आपण आणखी बघतो की जागतिकीकरणाच्या प्रभावापासून एज्युकेशन सिस्टीम सुद्धा वेगळी नाही. एक निश्चितच पाश्चिमात्य संस्कृती किंवा बाह्य जगताच्या एज्युकेशन सिस्टीमचा प्रभाव हा आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुद्धा झालेला आहे. नवनवीन त्या ठिकाणी असलेले जे काही ॲटिट्यूड आहेत, नवनवीन विचार प्रवाह आहेत, नवनवीन जे काही शिक्षणामधल्या पद्धती आहेत, त्याचा निश्चितच आपण त्या पद्धतींचा स्वीकार केलेला आहे. नवनवीन त्या अध्ययन क्षेत्रांचा आपण या ठिकाणी अवलंब करत आहोत. म्हणून शिक्षण क्षेत्र सुद्धा या ठिकाणी आपण हायटेक करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिथली जी काही अभ्यासक्रम असतील, त्या ठिकाणची जी काही तंत्रज्ञान असतील, त्याचा वापर हा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये वाढवलेला आहे. म्हणून एकंदरीत शिक्षण सूत्र सुद्धा आपण बघतो की त्यामध्ये सुद्धा खूप मोठे बदल झालेले आहेत. म्हणून त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघतो एकंदरीतच हेल्थ सिस्टीमशी संबंधित सुद्धा जागतिकीकरणाचा खूप मोठा प्रभाव झालेला आहे. आरोग्याच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आरोग्याच्या संदर्भामध्ये जी काही पूर्वीची जी काही टेक्नॉलॉजी होती ती आपल्याला या ठिकाणी कुचकामी पडत होती. खूप काही आता या ठिकाणी आपण बघतो जागतिकीकरणाच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, पाश्चिमात्यकरणाच्या माध्यमातून जे काही या हेल्थ सर्व्हिसच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये जी काही नवनवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, रुग्णांची सेवाच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या आजारांवर कशा पद्धतीने त्याच्यावर मात करता येईल, वेगवेगळ्या आजारांचं निदान कसं करता येईल, या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करू शकलो. त्याचबरोबर एकंदरीत वेगवेगळ्या मेडिसिनच्या संदर्भामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकलो. म्हणून असे अनेक प्रश्न आहेत. मग ते आरोग्याच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये असलेल्या कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये असेल. म्हणून कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीतच हा जागतिकीकरणाचा जो प्रभाव आहे हा एकंदरीतच आपण बघतो की जे काही दैनंदिन याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रिसर्च करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप मोठा प्रभाव पडला आहे. संशोधनाची केंद्र ही व्यापक झालेली आहेत. संशोधनाच्या मर्यादा ह्या ठिकाणी विस्तारलेल्या आहेत. म्हणून ज्या काही मर्यादा होत्या त्यामध्ये बराचसा प्रभाव त्या ठिकाणी आलेला आहे. एकंदरीत शिक्षणामधली जी काही महत्त्वाच्या ज्या काही बाजू होत्या त्या पॉझिटिव्हपणे कशा पद्धतीने अधिक बघता येईल, अधिक वस्तुनिष्ठपणे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने संशोधन करता येईल, अतिशय मायक्रो स्टडी त्याच्यामध्ये कसं करता येईल, या संदर्भामध्ये सुद्धा ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आपल्याला होत असताना दिसून येतो. एकंदरीतच ही स्थिती जर आपण बघितली, मग डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट असतील, ग्लोबल रिसर्च असेल किंवा सायन्स असेल, त्याच पद्धतीनं आज आपण बघतो की ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तर या ठिकाणी प्रभाव पडला. परंतु एकंदरीत बघतो एकीकडे चांगल्या बाजूही झाल्यात आणि दुसऱ्याच बाबतीमध्ये आपण बघतो की जागतिकीकरणाचा प्रभाव हा एकंदरीतच सोशल प्रॉब्लेम निर्माण करण्यामध्ये सुद्धा आहे. वेगवेगळ्या समस्या, मग शहरीकरणाच्या संदर्भामधल्या समस्या निर्माण झाल्या, वेगवेगळे शहरामधले प्रश्न निर्माण झाले. त्याचबरोबर इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून शहरातले प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, गर्दीचे प्रश्न असतील किंवा झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणचे असणाऱ्या विविध पर्यावरणाशी संबंधित काही प्रश्न असतील, त्याचबरोबर ग्रामीण भागाशी काही निगडीत प्रश्न असतील. कारण जागतिकीकरणामुळे जो काही मोठ्या प्रमाणातला जो काही स्थलांतराचा लोंढा आहे शहराकडे होणारा, त्या स्थलांतरामुळं एकंदरीत ज्या ठिकाणी स्थलांतर होतं त्याही ठिकाणी प्रभाव होतो आणि एकंदरीत ज्या ठिकाणाहून स्थलांतरित झालेली लोक आहेत त्या स्थलांतराचा परिणाम त्या लोकांवर सुद्धा होतो. तिथल्या त्या एकंदरीतच असणाऱ्या जो काही मूळ ग्रामीण भागातून जे लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होत आहे, तिथल्या कृषी व्यवस्थेवर परिणाम होत आहे, तिथल्या छोट्या उद्योगावर परिणाम होत आहे. एकंदरीत तिथल्या जी काही पूर्वीची आर्थिक व्यवस्था आहे, वस्तू विनिमय पद्धती बंद पडलेली आहे किंवा त्यांचे जुने व्यवसाय त्यांनी सोडून दिले, असे एक ना एक आणि बलुतेदारी पद्धतीचा सुद्धा असतं त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येते. म्हणून मित्र हो, हे विविध क्षेत्र आपल्याला या ठिकाणी झालेले आपल्याला किंवा त्याच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. म्हणून जागतिकीकरणाच्या परिणामाचा आपण विचार केला तर राजकारण सुद्धा त्याच्यातून सुटलेलं आहे. ग्लोबल पद्धतीचं पॉलिटिशियन झालेलं आहे.
एखाद्या देशाचा राजकीय व्यवस्थेचा परिणाम हा दुसऱ्या देशाच्या राजकीय व्यवस्थेवर होत चालला आहे. म्हणून कोणती राजकीय व्यवस्था येणार आहे त्या आधारावर त्या देशाचा त्या ठिकाणी प्रभाव निर्माण होत चाललेला आहे. म्हणून राजकारणावर सुद्धा ग्लोबलायझेशनचा किंवा ग्लोबल पॉलिटिशियनचा परिणाम हा होत असताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मेडिसिन प्रणाली आहे, त्याचा वैद्यकीय प्रगती सुद्धा होत चाललेली आहे वेगवेगळ्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर. त्याचबरोबर भौतिक सोयी सुविधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आहेत. कारण पूर्वीच्या जर सोयी सुविधा बघितल्या आणि आजच्या जर बघितल्या तर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. आज भारत आपण जर बघितलं तर आज खेड्यापर्यंत सगळ्या सुविधा आपल्याला होत असताना दिसून येतात. कारण कम्युनिकेशनचं साधन वाढलेलं आहे. कारण पूर्वी आपण बघत होतो की ग्रामीण भागामध्ये मोबाईल स्थिती दिसत होते, मोबाईलचं प्रमाण नव्हतं, कम्युनिकेशनचा प्रश्न होता. परंतु आज गावागावात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल पोहोचलेला आहे. घराघरामध्ये आज दळणवळणाच्या माध्यमातून, वाहतुकीच्या माध्यमातून 4 व्हीलर 2 व्हीलरचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तिथल्या सुविधा, मग मीडिया असेल, घराघरात मीडिया पोहोचलेला आहे. हा एकंदरीतच हा ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो सोयी सुविधांच्या संदर्भामध्ये असेल. इंटरनेटच्या माध्यमातून जग हे सगळ्या देशांमध्ये किंवा सगळ्या व्यवस्थांमध्ये किंवा आपण एकंदरीतच ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलेलं आहे हे आपण बघतो. जगातल्या वेगवेगळ्या घडामोडी ह्या प्रत्येक नागरिकांना आता कळत चाललेल्या आहे. म्हणून आपण जे काही 1991 मध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजीकरणाचं धोरण स्वीकारलं, त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी बदल होत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून विद्यार्थी मित्र, भारतातील ही जी काही वाढती असमानता आहे त्या वाढत्या असमानतेच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करायला लागलो तेव्हा एकंदरीतच आपण बघतो की आर्थिक क्षेत्रामधली जी काही असमानता आहे, आर्थिक क्षेत्रामधली जी असमानता आपण बघतो, मग ती त्या देशाची जी काही स्थिती असेल किंवा तिथली संपत्ती असेल किंवा त्या लोकांची त्या ठिकाणची जी काही नॉलेज पॉवर असेल किंवा प्लॅनिंग असेल किंवा कल्पकता असेल, या आधारावर तिथली प्रत्येक देश हा आपली आर्थिक व्यवस्था कशी भक्कम करता येईल या संदर्भात विचार करू लागलेला आहे. म्हणून त्याचबरोबर आपण जर विचार केला तर काही गोष्टी या ठिकाणी दिसून येतात की आधुनिकीकरणाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर विकासाची संधी ही आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. परंतु या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु ही जी काही आर्थिक क्षेत्रामधली जी संधी आहे ही काही मोठ्या उद्योगपतीपर्यंतच सीमित राहिलेली आहे, काही उद्योगपतीपर्यंतच, काही व्यवसायापर्यंत सीमित राहील. परंतु जे काही मोठा वर्ग आहे तो ग्रामीण भागातला जो काही वर्ग आहे किंवा वंचित घटक आहेत त्या लोकांपर्यंत उद्योगांची जी काही संधी आहे किंवा छोटे उद्योग बुडत चाललेले आहेत. म्हणून जी काही शेतीशी संबंधित किंवा कृषीशी संबंधित आहेत, जे काही लघु उद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. म्हणून ग्रामीण भागातले उद्योग हे बुडत असताना आपल्याला दिसून येते. हा एक खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेच्या अवस्थेमध्ये दिसून येतो. कारण त्या ठिकाणची जी उद्योग व्यवस्था आहे ती नवीन उद्योगाने घेतलीची आपल्याला दिसून येते. म्हणून छोटे उद्योग बुडत चाललेले आहेत, मोठे उद्योगांची उभारणी होत चाललेली आहे. म्हणून ही जी काही आर्थिक असमानता आहे ही ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून खूप मोठा इम्पॅक्ट झालेली आर्थिक स्थितीमधली जी काही असमानता आहे ती आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी विचार करतो की तंत्रज्ञानाचा स्वीकार. तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तंत्रज्ञान स्वीकारण्याची जी काही मानसिकता आहे, एका क्षेत्रामध्ये खूप मोठ्या एखाद्या दिशेनं ही एक ऊर्ध्वगामी पद्धतीचं परिवर्तन होत असताना दिसून येते. शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल हे झपाट्यानं होत असताना दिसून येतात. मग तो शिक्षणाचा प्रभाव असेल, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा प्रभाव असेल आणि एकंदरीत तिथली जी काही ॲटिट्यूड आहे लोकांचा, एक विकासवादी दृष्टिकोन किंवा एक भौतिकवादी दृष्टिकोन आणि एकंदरीत हा त्यांचा जो ॲटिट्यूड आहे हा एज्युकेशनल ॲटिट्यूड असल्यामुळे खूप लवकर मोठ्या प्रमाणामध्ये ते बदल हे ॲक्सेप्ट करायला लागतात. म्हणून त्या ठिकाणची जी काही मेंटॅलिटी आहे किंवा तंत्रज्ञानाचा जो काही स्वीकार आहे ती शहरातील लोक किंवा त्या व्यवस्थेतील लोक ही फार लवकर करतात. परंतु तीच अवस्था जर आपण बघितली तर ग्रामीण क्षेत्रामध्ये ही जी काही तंत्रज्ञानाची जी काही पद्धती आहे किंवा आदिवासी भागामध्ये जी काही तंत्रज्ञानाचा स्वीकार आहे ते आणखी फारसा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही किंवा त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून आजही काही भागांमध्ये
संगणक पोहोचलेले नाहीयेत, संगणकीय ज्ञान मिळत नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणची प्रगती झालेली नाहीये, किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना आजही आणखी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज नसल्यामुळं किंवा त्यांना स्वतःचे उद्योग उभे करता येत नाही, किंवा स्वतःचा छोटे लघु उद्योग जे आहे ते व्यवस्थितपणे हँडल करता येत नाहीत. त्यामुळं आजही त्यांच्यामध्ये जी काही शिक्षणाच्या अभावी, कौशल्याच्या अभावी जी बेकारी दिसते, ती बेकारी आपल्याला त्यांच्या एकंदरीतच उत्पादनाच्या किंवा उत्पन्नाच्या सोर्सेसचा परिणाम हा त्याच्यामध्ये दिसून येतो, आणि एकंदरीत त्याच्यामुळं त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ही आपल्याला, किंवा त्यामुळं उत्पन्न नसल्यामुळं शिक्षण नाही म्हणून कौशल्य नाही, कौशल्य नाही म्हणून उत्पन्न नाही, उत्पन्न नाही म्हणून अनेक प्रश्न त्यांचे त्या ठिकाणी सोडवल्या जात नाही. ही स्थिती आपल्याला एकंदरीत दिसून येते. म्हणून एकीकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट हा एका घटकांना मिळत चाललेला आहे, उच्चवर्गीय किंवा उच्च सुशिक्षित किंवा व्यापारी किंवा व्यावसायिक किंवा इंडस्ट्रियलायझेशन किंवा उद्योगपतींना झाला. परंतु एक दुसरी गोष्ट आहे, जे मध्यमवर्गीय आहे, जो ग्रामीण भागातला माणूस आहे किंवा जो आदिवासी भागातला व्यक्ती आहे, त्या लोकांपर्यंत हे जे जागतिकीकरणाचा प्रभाव आहे, तंत्रज्ञानाचा ऍक्सेप्टिंगचा जो प्रभाव आहे, तो म्हणावा तेवढा फारसा तितका दिसत नाही. ही एक बाब या ठिकाणी इनइक्वॅलिटीच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्र, आणखी दुसरी एक बाब याच्यामध्ये आपल्याला अशी म्हणता येईल, एकंदरीतच ग्रामीण आणि नागरी असमानता. इथे आपल्याला या ग्लोबलायझेशनच्या संदर्भामध्ये जी काही दुसरी बाब दिसून येते ती म्हणजे ग्रामीण आणि शहरामधली जी काही असमानता आहे. इथं आर्थिक दृष्ट्या खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी जागतिकीकरणाची मोठी भूमिका राहिलेली आहे. जागतिकीकरणाचा प्रभाव भारतातील मोठ्या शहरांवर खूप चांगल्या पद्धतीने झाला. काही शहरही खूप मोठ्या पद्धतीने हायटेक झालेली आहेत, परंतु जी काही भाग आहेत की जे छोटी शहरं आहेत, त्या पद्धतीने आणखी विकसित व्हायला पाहिजे ती झालेली नाही. ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन होत चाललं आहे, मेट्रो सिटी होत चालल्या आहेत, त्या ठिकाणी मात्र त्या जागतिकीकरणाचा प्रभाव खूप मोठ्या झपाट्यानं होत चाललेला आहे. त्या ठिकाणची डेव्हलपमेंट ही खूप झपाट्यानं होत चाललेली आहे. परंतु काही जी काही शहर आहेत किंवा त्या शहरालगतची जी काही ग्रामीण भाग आहेत किंवा आदिवासी भाग आहेत, त्या आदिवासी भागांमध्ये, ग्रामीण भागामध्ये जागतिकीकरणाचं लोन किंवा ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट हा म्हणावा तितका फारसा समाधानकारक आपल्याला दिसत नाही. ही एक असमानता आपल्याला या ग्रामीण आणि शहरी भागामधल्या संदर्भामध्ये दिसून येते. कारण आपल्याला माहित आहे, ग्रामीण भागामध्ये जर उद्योग निर्माण नाही झाले तर लोक बेकार राहतील. बेकार असले तर त्यांचं उत्पन्न राहणार नाही, आणि उत्पन्न नाही म्हणजे पैसा नाही, आणि पैसा नाही म्हणजे त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, मग ते अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य असतील, या संदर्भातल्या ज्या काही गरजा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होणार नाहीत. आणि पूर्ण नाही झाल्या त्यामुळं त्यांच्यामध्ये जी काही ट्रेस आहे किंवा त्यांच्यामधली जी काही मानसिकता आहे ती एक शोषणमय स्थिती निर्माण होईल, आणि एकंदरीत तणावाच्या स्थितीमुळं अनेक लोक व्यसनाधीनतेकडे वळत असताना दिसून येतात. बऱ्याच लोक हाताला काम नाही, बेकार आहेत, पैसा नाही, उत्पन्न नाही, म्हणून गरजा पूर्ण होत नाहीत, म्हणून अनेक लोक व्यसनाधीनतेमुळं, जुगारांमुळं ही खूप मोठ्या या मानसिक तणावाखाली असताना आपल्याला दिसून येतात. आज आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातला तरुण वर्ग शिक्षणाच्या अभावी, कौशल्याच्या अभावी जी पाहिजे ती कामं मिळत नसल्यामुळं खूप मोठ्या मानसिक स्ट्रेसमध्ये आहे. म्हणून एकीकडे ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्याला दिसत नाही, एकीकडे दुसरा असा भाग आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट झालेला दिसून येतो. म्हणून ग्रामीण आणि नागरी या भागामध्ये जी ग्लोबलायझेशनची एक मोठी दरी दिसते ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ही दिसून येते की राहणीमानामध्ये खूप मोठा एक तफावत झाली आपण दिसून येते. ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून आपण बघतो, ज्यांना आता सध्याच्या स्थितीमध्ये जे हायटेक नॉलेज आहे, ज्यांना संगणकीय ज्ञान मिळालेलं आहे, ज्यांनी कौशल्य प्राप्त केलेली आहेत, ज्या या चालू प्रवाहामध्ये शिक्षण घेऊन त्या ठिकाणी जे काही गोष्टी आज या व्यवस्थेमध्ये, या ग्लोबलायझेशनच्या सिस्टीममध्ये, मग संगणकीय ज्ञान असेल किंवा ई लर्निंग असेल किंवा वेगवेगळे टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल, यांनी त्या विद्यार्थ्यांनी घेतलं. त्या विद्यार्थ्यांना आता या मोठमोठ्या इंडस्ट्रियलायझेशनमध्ये, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टमध्ये हे त्यांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळत चाललेली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या तरुणांनी जी शिक्षण मिळायला पाहिजे होतं, त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये ती येऊ शकली नाही, त्या शिक्षणाच्या किंवा हायटेक शिक्षणाच्या किंवा ॲडव्हान्स शिक्षणाच्या नॉलेजच्या बाबतीमध्ये जी मागे राहिलेली आहेत, त्या नॉलेजपासून जी वंचित राहिलेली आहेत, ते घटक आजही या जागतिकीकरणाच्या प्रवाहाबरोबर चालू शकत नाही, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकत नाही, वेगवेगळ्या MIDC त्यांचा त्या ठिकाणी म्हणावं तितकं चांगला रोजगार प्राप्त होत नाही, आणि पर्यायानं अनेक
तरुणांवर ही एक आपण त्याला म्हणतो असंघटित कामगार म्हणून काम करण्याची वेळ चाललेली आहे आणि ती कृषी क्षेत्रामध्येच काम करत असताना दिसून येतात. म्हणून थोडंफार शिक्षण असून सुद्धा त्यांना जी काही नोकरी मिळायला पाहिजे, त्यांना किंवा जे काही रोजगार मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि त्यामुळं वेतन नाही, पैसा नाही, म्हणून त्यांची जी काही मानसिकता आहे ती आज आपण बघतो तणावाखाली आहे. मानसिक स्थिती त्यांची ती आता बिघडलेली दिसून येते. अनेक तरुण हे व्यसनाधीन झालेले आहेत, अनेक तरुण वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत, अनेक तरुण हे अज्ञानाच्या मुळे अंधश्रद्धेकडे वळत चाललेले आहेत आणि म्हणून त्यांचा जो काही वापर आहे अनेक क्षेत्रामध्ये, मग राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घेतला चाललेला आहे. म्हणून त्यांना वेगवेगळ्या मार्ग त्या ठिकाणी मिळत चाललेले आहेत, वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं त्या ठिकाणी जे शोषण होत चालले आहे ते आपल्याला दिसून येते. म्हणून एकीकडे आपण बघतो राहणीमानाच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो, जर पैसा नसेल तर राहणीमान हे त्या पद्धतीनेच असणार आहे. म्हणून एकीकडे आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये जो इंडस्ट्रियलायझेशन वर्ग आहे, जो रोजगार वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे किंवा अधिकारी वर्ग आहे, ज्यांना या ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या, रोजगार मिळाला, त्यांचं राहणीमान सुधारलं, त्यांची वेशभूषा, त्यांची नॉलेज, त्यांची एकंदरीत जी काही हायफाय राहणीमान आहे किंवा मोबाईल आहे, टीव्ही आहे, घर आहे, गाडी आहे, ह्याचा वापर होऊ लागला आणि दुसरीकडं एक अशी परिस्थिती आहे की या सगळ्या गोष्टीपासून एक वर्ग वंचित आहे. म्हणून राहणीमानाच्या संदर्भामध्ये आपल्याला खूप मोठा बदल हा या ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्टमुळे दिसून येतो. दुसरी गोष्ट आहे आपण बघतो विकासाची संधी. कारण विकासाच्या संधीमध्ये सुद्धा आपण बघतो दोन्ही पद्धतीनं, कारण काही ठिकाणी विकासाची संधी, विकासाचे क्षेत्र हे खूप मोठ्या पद्धतीने बदलत चालले आहे. मोठमोठ्या शहराच्या मेट्रो सिटी की ज्या ग्लोबल सिटी आहे त्या सिटीच्या संदर्भामध्ये ते ज्या ठिकाणी विकास झालेला आहे त्याच ठिकाणी आणखी परत डेव्हलपमेंट होत चालली आहे. मग महाराष्ट्रामध्ये असतील, पुणे असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने बदल होत चालले असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, जी काही मोठमोठे शहर आहेत त्या शहरांचा ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने आहे. ज्या ठिकाणी विकासाची क्षेत्र आहे ती परत त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत चालेल, परंतु ज्या ठिकाणी आणखी विकासाचा हा पोहोचलेला नाहीये, इंडस्ट्रियलायझेशन त्या ठिकाणी पोहोचू शकलेलं नाहीये, वेगवेगळे कारखाने तिथं होऊ शकले नाहीत, त्या ठिकाणी आणखी काहीच जात नाही. कोणीही त्या ठिकाणी उद्योगपती तिथं परत इंडस्ट्री टाकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. का तर रहदारीची व्यवस्था नाही, दळणवळणाची व्यवस्था नाही किंवा त्या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे कोणीही त्या ठिकाणी इंडस्ट्री टाकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी एक आपण बघतो की विकासाची संधी जी आहे ती काही क्षेत्रामध्ये पोहोचलेली नाही. म्हणून आजही मराठवाडा आणि विदर्भाच्या संदर्भामध्ये आपण बघतो इंडस्ट्रीच्या माध्यमातून तो खूप मागासलेला आपण दिसून येतो. बेकारीच्या संदर्भामध्ये बरेच तरुण हे विदर्भ आणि मराठवाड्यामधले तरुण हे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सारख्या ठिकाणी कामगाराच्या साठी संधी शोधत आहे. म्हणून ही जी काही स्थिती आपल्याला दिसून येते, विकासातील ज्या काही महत्त्वाच्या संधी आहेत त्या एकंदरीत विचार केला तर त्याचा निश्चितच प्रभाव हा विकासावर सुद्धा झालेला आहे ग्लोबलायझेशनचा. दुसरी गोष्ट आणखी आपल्या याच्यातला शेवटचा जो मुद्दा आपल्याला दिसून येते ती म्हणजे गतिशीलतेची असमानता. गतिशीलतेची असमानता म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये जी काही चेंजेबलची सिस्टीम आहे किंवा चेंजेसची जी काही स्थिती आहे ती बदलाची स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते की ग्लोबलायझेशनमुळे एका ठिकाणी खूप मोठ्या झपाट्यानं बदल होत असताना आपल्याला दिसून येतात. ज्याला आपण म्हणतो शहरातली जी काही स्थिती आहे, शहरीकरणामध्ये खूप मोठ्या पद्धतीने परिवर्तन होत चालते, झपाट्यानं परिवर्तन होत चाललंय. कारण त्या ठिकाणी असणारी जी काही ॲटिट्यूड आहे तो वस्तुनिष्ठतेकडे बघणारा किंवा त्या ठिकाणी एक विज्ञानवादी दृष्टिकोन असल्यामुळं हा प्रभाव निश्चितच त्या ठिकाणी पोहोचलेला आहे किंवा त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा प्रभाव आहे, तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे आणि एकंदरीत त्या ठिकाणचं जे काही परिवर्तन आहे ते झपाट्यानं होत असताना दिसते. पण दुसरीकडे एकीकडची स्थिती दिसते ती म्हणजे आपण आदिवासी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर ही जी काही परिवर्तनाची स्थिती आहे ती परिवर्तन हे फार मोठ्या झपाट्यानं होत असताना दिसत नाही. कारण त्या ठिकाणी जे काही शिक्षण आहे ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून की सायंटिफिक जे काही ॲटिट्यूड असायला पाहिजे त्या लोकांचा सायंटिफिक ॲटिट्यूड बघण्याचा दृष्टिकोन आणखी झालेला नाहीये आणि एकंदरीत जे काही अर्धवट शिक्षण असल्यामुळं किंवा अर्ध शिक्षण असल्यामुळं एकंदरीत जी काही अंधश्रद्धा आहे किंवा अज्ञान आहे त्यामुळं लोक त्याचा प्रभाव त्यांच्यामध्ये दिसून येतो. आजही ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेचा प्रभाव आहे, रूढी प्रथा परंपराचा प्रभाव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जी काही बदलाचा प्रभाव आहे किंवा जी काही चेंजेबल जी काही सिस्टीम आहे ती फार स्लो आहे. म्हणून मग सामाजिक क्षेत्रामधले बदल असतील, राजकीय क्षेत्रामधले बदल असतील, शैक्षणिक बदल असतील,
या सर्व गोष्टींमध्ये जे बदल होत आहे ते फार स्लो पद्धतीने बदल होत चालले आहे. म्हणून एकंदरीतच हा जो काही ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आहे तो परिवर्तनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जागतिकीकरणाच्या माध्यमातून खूप चांगले बदलही काही ठिकाणी होत चालले आहेत, परंतु मोठा प्रवाह जो आहे, मोठा वर्ग जो आहे तो ग्रामीण भाग, आदिवासी भाग या भागांमध्ये जो काही प्रभाव दिसायला पाहिजे तो फार काही तेवढा बदल आपल्याला दिसून येतो. आजही त्या ठिकाणी दारिद्र्याचे प्रश्न आहेत, गरिबीचे प्रश्न आहेत, बेकारी आहे किंवा खूप मोठ्या पद्धतीने स्थलांतराचा परिणाम आहे, स्थलांतर होत चाललेलं आहे रोजगाराच्या संदर्भामध्ये, किंवा त्या ठिकाणी असलेली कृषी क्षेत्रामधली दशा, वैद्यकीय, जरी आपण एकीकडे म्हणतो जागतिकीकरणाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, मेडिसिनमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, खूप तंत्रज्ञान आलेलं आहे, हायटेक हॉस्पिटॅलिटी झाली, परंतु एकीकडे आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये अनेक लोक वैद्यकीय सोयीच्या अभावी हे रुग्ण दगावत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीत त्या स्थितीमध्ये आणखी फार बदल झालेला आपण दिसून नये. म्हणून एक विकासवादीचा दृष्टिकोन तिथपर्यंत डेव्हलप व्हायला पाहिजे होता, तो आपल्याला दिसत नाही. म्हणून हा जो काही प्रभाव आहे, हा जागतिकीकरणाचा एकंदरीत वाढता असमानतेचा प्रभाव हा आपल्या या ठिकाणी समजून येतो. विद्यार्थी मित्र, अपेक्षा करतो की जे काय आजचं हे शेवटचा टॉपिक आपला या अभ्यासक्रमामधला होता, ग्लोबलायझेशन अँड इन्क्रीजिंग इनइक्वॅलिटी, ही जी काही वाढती असमानता आहे जागतिकीकरणामुळे काय कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जी आपल्याला दिसून येते या संदर्भामध्ये आज आपण चर्चा केली. निश्चितच आपण या ठिकाणी समजून घेतलेला असाल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूया. तुम्हाला तुमच्या या पेपरच्या अनुषंगानं ज्या काही टेस्ट असतील किंवा परीक्षा असतील यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जर तुम्हाला या विषयाच्या अनुषंगानं काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर निश्चितच मला कॉमेंट करून या ठिकाणी कळवा. आपण निश्चितच जो काही तुम्हाला समजलेला भाग नाही त्या संदर्भामध्ये आपण परत चर्चा करूया. परत आपण रिव्हिजनच्या माध्यमातून एखादं लेक्चर आणखी पुन्हा परत घेऊया, किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतात ते मला निश्चित कळवा. आपण त्याच्यावर निश्चितच आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून संपर्क साधूया आणि तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.